वेलकम टू माय चॅनल योग विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे। चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर मनीषा नागरगोजे, कराड। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 या पाठ्यपुस्तकातील प्रकरण 8 पेशी विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान या प्रकरणामध्ये शेवटचा मुद्दा कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे या घटकाचा या व्हिडिओमध्ये आज आपण अभ्यास करणार आहोत। द इम्पॉर्टंट स्टेजेस इन ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट। तसे पाहितलं तर मुलांनो, थोडंसं हा व्हिडिओ लक्ष देऊन काळजीपूर्वक पहा आणि ऐका, कारण हा व्हिडिओ फक्त इयत्ता 10वी साठीच उपयोगी नाही, तर जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छितात किंवा जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। कारण या व्हिडिओमध्ये किंवा या घटकामध्ये कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे या घटकामध्ये असे काही मुद्दे येणार आहेत की ते घटक सद्यस्थितीला किंवा पूर्वापार चालत आलेली जी MPSC परीक्षा आहे, MPSCचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी जर तुम्ही संवाद साधला तर तुम्हाला लक्षात येईल की हा घटक तुमच्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे। कारण यामध्ये असे काही मुद्दे आलेले आहेत की त्याचा उपयोग नक्कीच 101% स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना होणारच आहे। त्याचबरोबर इयत्ता 10वीच्या मुलांना तर परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे कसे मार्क घ्यायचे यासाठी सुद्धा होणार आहे। तर पहा, कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे, इम्पॉर्टंट स्टेजेस इन ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट। तर हे कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे कोणकोणते आहेत पहा। पहिला टप्पा आहे हरित क्रांती, ग्रीन इव्होल्यूशन। दुसरा मुद्दा आहे नील क्रांती, ब्लू रिव्होल्यूशन। तिसरा आहे श्वेत क्रांती, व्हाईट रिव्होल्यूशन। चौथा आहे खते, फर्टिलायझर्स। पाचवा आहे कीडनाशके, इन्सेक्टिसाइड्स। सहावा मुद्दा आहे सेंद्रिय शेती, ऑर्गॅनिक फार्मिंग। त्यानंतरचा मुद्दा आहे मधुमक्षिका पालन म्हणजे ॲपिकल्चर। त्यानंतरचा मुद्दा आहे औषधी वनस्पती लागवड, फळ प्रक्रिया उद्योग आणि या कृषी विकासातील महत्त्वाच्या टप्प्यातला शेवटचा मुद्दा म्हणजे कीडनाशके। अशा प्रकारे आपल्याला एकूण 10 मुद्द्यांचा या व्हिडिओमध्ये अभ्यास करायचा आहे। त्यामध्ये सर्वप्रथम जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे हरित क्रांती। पहा, ग्रीन रिव्होल्यूशन। तसं पाहितलं तर आपल्या पुस्तकामध्ये इयत्ता 10वीच्या पुस्तकामध्ये याविषयी थोडक्यात शॉर्टकट माहिती दिली आहे, परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी नेमकं हरित क्रांती म्हणजे काय, हरित क्रांतीची सुरुवात केव्हा झाली, की नेमकं ही हरित क्रांती कशाच्या संदर्भानं झालेली आहे, या सर्व गोष्टींचा या ठिकाणी आराखडा देणार आहे, माहिती सांगणार आहे, जे की आपल्या पुस्तकाच्या बाहेरची आहे। पहा की हरित क्रांती कैसे हुई भारत में हरित क्रांती की शुरुआत। म्हणजे आपल्या भारतामध्ये नेमकं हरित क्रांतीची सुरुवात होण्यामागचं नेमकं कारण काय आहे, कशामुळे ही हरित क्रांती झालेली आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, की ज्यावेळेस आपला भारत देश हा स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या भारत देशामध्ये जे खाद्यपदार्थ तसेच कृषी उत्पादने याची फार मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता भासू लागली।
आणि ज्यावेळेस 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्या स्वातंत्र्य मिळण्या अगोदर बंगालमध्ये दुष्काळ पडला होता की त्यामध्ये जवळजवळ 20 लाखपेक्षाही लोक मृत्युमुखी पडले होते. आणि याच मुख्य कारण हा या कृषी संदर्भाने आहे, या क्रांतीशी संदर्भाने आहे, या कृषीशी संदर्भित आहे. तर नेमकं त्यावेळेस काय झालं की त्यावेळेस फक्त 10% क्षेत्र हे सिंचनाखाली होते आणि NPK म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम याचा वापर हा फक्त 1 किलो प्रति हेक्टरपेक्षाही कमी होता. गहू आणि इतर जी उत्पादने आहेत यांचं जे उत्पादन आहे ते 8 किलो प्रति हेक्टर एवढे होते. आणि त्यावेळेस आपल्या देशाची लोकसंख्या ही 30 करोड एवढी होती. त्यामुळे खाद्यपदार्थ, अन्नपदार्थ, उत्पादने हे सर्व कमी होण्यामुळे अन्नधान्य पुरवणे शक्य होत नव्हते. आणि हे अन्नपदार्थ आणि कृषी उत्पादन वाढवण्यासाठी वैज्ञानिकांनी वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. हे वैज्ञानिक वेगवेगळे प्रयोग करत होते. त्यावेळेस 1960मध्ये संपूर्ण देशात दुष्काळजनक परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसायला लागली. आणि त्याच वेळेस भारत सरकारने असा निर्णय घेतला की बाहेरील देशातून हायब्रिड जातीची बियाणे मागवली. जास्त उत्पादन देणाऱ्या जाती, ज्यांना हाय इल्डिंग व्हरायटी असे म्हणतात, तर ह्या हाय इल्डिंग व्हरायटी ह्या बाहेरच्या देशातून मागवून घेतल्या. आणि 1960 ते 63मध्ये सर्वप्रथम या हाय इल्डिंग व्हरायटीचा 7 राज्यामधील 7 जिल्ह्यात प्रयोग केला गेला आणि त्याला नाव दिले कृषी जिल्हा कार्यक्रम, इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर डिस्ट्रिक्ट प्रोग्रॅम, IADP. आणि हा प्रयोग सक्सेसफुल झाला, यशस्वी झाला. आणि 1966 ते 67 हे वर्ष यानंतर हरित क्रांती वर्ष म्हणून घोषित केले जाऊ लागले, कारण यामध्ये अन्नधान्य उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे. आणि हरित क्रांती ही देशात कृषी उत्पादन वाढवण्यासाठी केलेली एक क्रांती होती, ज्यात पारंपरिक बियाणाऐवजी उन्नत पिके, उन्नत बियाणे म्हणजेच हाय इल्डिंग व्हरायटीचा वापर केला गेला आणि त्यामुळे कृषी उत्पादन हे जास्त वाढले. यालाच हरित क्रांती असे म्हटलेले आहे. आणि याचा फायदा असा झाला की खाद्यान्न उत्पादनामध्ये वाढ झाली. भारत उत्पादनात आत्मनिर्भर देश बनला. 1968मध्ये गव्हाचे उत्पादन जवळजवळ 170 लाख टन झाले आणि त्यानंतर हे उत्पादन दिवसेंदिवस वाढतच राहिले. आणि शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाल्यामुळे सामाजिक व शैक्षणिक विकासाचा स्तरसुद्धा या क्रांतीमुळे उंचावला गेलेला आहे. तर नेमकं या हरित क्रांतीमध्ये सर्वात महत्त्वाचं योगदान कोणाचं असेल हे पाहायचं आहे आपल्याला. तर पहा, हे एका शास्त्रज्ञाचं चित्र आहे. तुम्हाला जर लक्षात आले तर पहा, हे आहेत डॉक्टर MS स्वामीनाथन. यांना या हरित क्रांतीचे जनक असलेले असे म्हटलेले आहे. त्याचबरोबर हे दुसरं चित्र आहे नॉर्मन बोरलॉग, USAचे आहेत. यांचंसुद्धा या हरित क्रांतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये योगदान आहे. तर यानंतर पहा की आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा थोडक्यात आपण आढावा घेऊया. ते मुद्दे थोडक्यात पाहूयात की नेमकं आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये या हरित क्रांती संदर्भाने काय सांगितलेले आहे. पहा की पहिला मुद्दा जो आहे तो पाहूयात आपण. दी प्रॉब्लेम्स ऑफ पॉप्युलेशन explosion were started to appear at the beginning of 20th century. Almost all the countries, especially undeveloped and developing countries, had been badly affected by the effects of poor quality and quantity of foods. Various methods applied for harvesting maximum yield from minimum land
आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज ग्रीन रिव्हॉल्युशन. याचाच अर्थ आपल्याला जर मराठीमध्ये पाहायचा म्हटलं तर पहा मुलांनो, की 20व्या शतकाच्या सुरुवातीला लोकसंख्या वाढीचा भस्मासूर जाणवू लागला. त्यानंतर अपुऱ्या आणि निकृष्ट अन्नामुळे त्याचा चटका सर्वच देश अनुभवत होते आणि त्यात प्रामुख्याने अविकसित व विकसनशील देश जे आहेत ते होरपळून निघाले होते आणि कमी शेतजमिनीत जास्तीत जास्त धान्योत्पादन करण्याच्या पद्धतींना एकत्रितपणेच हरित क्रांती असे म्हटलेले आहे. त्यानंतर दी इम्प्रूव्ज डॉर्फ व्हरायटी ऑफ व्हीट अँड राईस, प्रॉपर यूज ऑफ फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स अँड वॉटर मॅनेजमेंट had led to the increased production of food grains and thereby the large population had been saved from hunger. Dr. Norman Borlaug and Dr. M.S. Swaminathan have valuable contribution in revolution. म्हणजे पहा, याचा अर्थ असा आहे की गहू आणि तांदूळ यांची सुधारित छोटी जात, खते व कीडनाशकांचा सुयोग्य वापर व जलव्यवस्थापन या सर्व गोष्टीमुळे अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ होऊन फार मोठी जनसंख्या ही हरित क्रांतीच्या माध्यमातून उपासमारीने काय झालेली आहे, वाचलेली आहे. त्याचबरोबर हरित क्रांतीमध्ये डॉक्टर नॉर्मन बोरलॉग व डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांचे योगदान यासाठी फार मोलाचे ठरलेले आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा की जो आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये नाही आहे, की आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम हरित क्रांतीची सुरुवात की त्यावेळेसचे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी केलेली आहे. हे पहा, हे दोन शास्त्रज्ञ की ज्यांचं खूप मोठं योगदान या हरित क्रांतीमध्ये झालेलं आहे, M.S. स्वामीनाथन आणि नॉर्मन बोरलॉग. The various research institute and laboratories are engaged in development of new variety of various crop through research. Example, Indian Agriculture Research Institute, New Delhi, National Citrus Research Institute, Nagpur, and allied branches, Indian Institute of Science and National Pomegranate Research Institute, सोलापूर. म्हणजेच पहा विद्यार्थ्यांनो, की विविध पिकाच्या ज्या नवनवीन जाती प्रजाती संशोधनाच्या माध्यमातून निर्माण करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये काय झालेलं होतं, की विविध संशोधन संस्था आणि प्रयोगशाळा कार्यरत होत्या. तर त्यापैकी या ठिकाणी काही संस्थेची नावे दिलेली आहेत. त्या आहेत भारतीय कृषी संशोधन संस्था दिल्ली, लिंबूवर्गीय राष्ट्रीय संशोधन केंद्र आणि त्याच्या विविध शाखा, भारतीय विज्ञान संस्था, राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था सोलापूर, अशा विविध संस्थांचा सुद्धा काय झालेला आहे यामध्ये समावेश आहे. तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे की माहिती मिळवा की कलेक्ट इन्फॉर्मेशन. प्रश्न असा आहे की भारतात तांदळाच्या कोणकोणत्या नवीन प्रजातीचा शोध लागलेला आहे. विच न्यू स्पेसिस ऑफ दी राईस हॅव बीन डेव्हलप इन इंडिया. तर याचं उत्तर आहे मुलांनो की 2015 ते 16 मध्ये झालेल्या प्रजाती आहेत. हाय झिंक प्रजाती, पुसा 1592, पंजाब बासमती 3, पुसा 1609, तेलंगणा सोना. आणि 2014 मधील प्रजाती आहेत CR धन 205, CR धन 306 आणि CRRA 451. ह्या प्रजाती कशाच्या असतील तर ओरायझा सटायवा, म्हणजेच भात, तांदूळ, राईस अशी याची अनेक नावे आहेत. त्यानंतर पहा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जी पहिली क्रांती झाली हरित क्रांती,
त्यानंतर दुसरी क्रांती आहे श्वेत क्रांती, यालाच म्हटलेलं आहे व्हाइट रिवॉल्यूशन। मग श्वेत क्रांति का इतिहास क्या है इसका इतिहास? हमारे पाठ्य पुस्तक में इसका ज़्यादा इतिहास दिया नहीं। तर पहा मुलांनो की आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये श्वेतक्रांतीचा जास्तीचा इतिहास दिलेला नाही, फक्त 4 ते 5 मुद्दे दिलेले आहेत की त्याच्याच आधारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे। परंतु मी यापूर्वीच सांगितलेलं आहे तुम्हाला की MPSC UPSC किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना ह्या घटकाचा आवर्जून मुख्य घटकामध्ये समावेश आहे। म्हणून थोडक्यात इतिहास पहा की देशाच्या स्वातंत्र्यानंतर हरित क्रांती आणि श्वेत क्रांती ही 2 क्रांती होत्या की ज्याने भारताच्या आर्थिक स्थितीत मोठे बदल घडवून आणले आणि देशामध्ये आपल्या 1970 मध्ये श्वेत क्रांतीची सुरुवात झाली। तुम्हाला हे माहिती असणं आवश्यक आहे, श्वेत क्रांतीची सुरुवात देशामध्ये केव्हा झाली तर 1970 मध्ये। आणि या श्वेत क्रांतीचे जनक कोण होते तर डॉक्टर वर्गीस कुरियन होते की ज्याने या श्वेत क्रांतीमध्ये दुग्ध उद्योगामध्ये बरेच बदल घडवून आणले आणि गरीब शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून दिला। या कार्यक्रमामुळे देशातील निरोगी प्राण्यांची संख्या वाढत गेली। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर दूध उत्पादनासाठी केला जात असे। वस्तुतः या क्रांतीचे उद्दिष्ट म्हणजे भारताला जगातील सर्वाधिक दूध उत्पादन क्षेत्रांच्या श्रेणीमध्ये आणणं आणि या कार्यक्रमामुळे जगभरातील दुधाच्या उत्पादनात अग्रेसर असलेल्या दुधाच्या टंचाईसाठी संघर्ष करणारा भारत अग्रेसर नंबर 1 ला बनवणे हे या क्रांतीचा उद्देश होता। वर्गीस कुरियन हे श्वेत क्रांतीचे जनक होते। त्यांनी अमूल ही देशातील सर्वात मोठी दूध उत्पादक कंपनी स्थापन केली आणि हे ऑपरेशन अमूलचे अध्यक्ष वर्गीस कुरियन यांच्या प्रयोगात्मक पद्धतीवर आधारित होते, कारण त्यांना या संस्थेचं अध्यक्षही त्यांना बनवण्यात आलं होतं आणि त्यालाच ऑपरेशन फ्लडचे आर्किटेक्चर म्हणून ओळखले जाते। तर पहा मुलांनो, ही जी श्वेत क्रांती आहे की श्वेत क्रांती सुरू होण्याचं नेमकं कारण काय आहे? द रिझन ऑफ द व्हाईट रिव्होल्यूशन। आपल्या स्वातंत्र्यानंतर, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील ग्रामीण भागाचा विकास खूप महत्त्वाचा झाला होता, कारण केवळ फक्त पीक उत्पादनच अडचणीचे नव्हते तर दूध उत्पादनाच्या क्षेत्रातही देश आपला मागे पडला होता। त्यामुळे बाहेरून दूध व दुग्धजन्य पदार्थ आयात केल्याने देशावरील आर्थिक बोजा वाढत होता। त्यामुळे 1950 आणि 1960च्या दशकात दुधाचे उत्पादन तर वाढले होते, परंतु या वर्षात आर्थिक वाढ ही उत्पादन वाढ नकारात्मक होती। देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्या दशकात ही वाढ वार्षिक कंपाऊंड 1.64% एवढी होती। तर मग ही श्वेत क्रांती फक्त आपल्या देशामध्ये दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी करण्यात आलेली एक क्रांती होती। तर पहा मुलांनो की या श्वेत क्रांती संबंधी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये नेमका कोणकोणत्या घटकांचा समावेश केलेला आहे पाहू। हा झाला पुस्तकाबाहेरचा इतिहास। आता प्रत्यक्षामध्ये पाहू की नेमकं या श्वेत क्रांतीमध्ये आपल्या पाठ्यपुस्तकात की नेमकं कोणते मुद्दे आहेत। ही आहे दुग्धजन्य पदार्थावर प्रक्रिया करणारा उद्योग। The various parts of India were rich in milk and milk products. However, those products were not sufficient to meet the needs for far-flung region. Dr. Verghese Kurian proved through the cooperative movement and use of biotechnology that dairy cannot be alive, but it will be a mainstream business. He put the cooperative dairy movement of Anand, Gujarat at all time high status. याचाच आपल्याला मराठीमध्ये अर्थ पाहायचा म्हटलं
तर पहा विद्यार्थी मित्रांनो, दूध दुभत्याच्या बाबतीत भारतातील काही भाग सधन होते, परंतु त्यातून मिळणारी उत्पादने सर्वदूर वापरासाठी पुरेशी पडत नव्हती. त्यासाठी सहकाराच्या आणि जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुग्धोत्पादन हा केवळ फक्त जोडधंदाच नव्हे तर एक संपूर्ण व्यवसाय होऊ शकतो, हे डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी आपल्या देशाला दाखवून दिले. आणि त्यांनी गुजरात राज्यातील आणंद येथील असणारी सहकारी दुग्धोत्पादनाची चळवळ त्यांनी एकाच वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलेली होती. तर यानंतर पहा, while achieving the self-sufficient in dairy business, various experiments were performed for quality control newer dairy products and their preservations. Why people from all over the world are again preferring the local wild varieties. पहा, या ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न सध्या उभा राहिलेला आहे की ज्यावेळेस श्वेतक्रांती झाली त्यावेळेस हाय यील्डिंग व्हरायटी असतील, दूध उत्पादन देणाऱ्या प्राण्यांच्या, गाईच्या, म्हशीच्या जाती वापरल्या असतील, पण सध्या काय झालेलं आहे पहा की 5 people फ्रॉम ऑल ओव्हर दी वर्ल्ड्स आर अगेन प्रिफरिंग दी लोकल वाईल्ड व्हरायटी. याचा अर्थ जर आपल्याला मराठीमध्ये पाहायचा म्हटलं तर आजकाल जगभरातील लोक पुन्हा आपल्याकडील देशांच्या वाणांना प्राधान्य का देत आहेत. त्या अगोदर पहा की दुधाच्या उत्पादनात स्वयंपूर्णता मिळवताना त्यात गुणवत्ता नियंत्रण, अन्य दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादन, त्यांचे जतन यावर जैवतंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून नवनवीन प्रयोग केले. तरीसुद्धा सध्या काय झालेलं आहे, आपल्या देशी वाणांनाच लोक प्राधान्य देत आहेत. थोडासा विचार करा आणि या प्रश्नाचं उत्तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नाही सापडलं तर आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वात अगोदर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतरची क्रांती आहे दी ब्ल्यू रिव्हॉल्यूशन, म्हणजेच नील क्रांती. आता तसं पाहितलं तर नील क्रांती 2 क्रांत्या झालेल्या आहेत, हरित क्रांती त्यानंतर श्वेत क्रांती आणि तिसरी क्रांती म्हणजे ब्ल्यू रिव्हॉल्यूशन. आता नेमकं या ब्ल्यू रिव्हॉल्यूशन कशा संदर्भात आहे, याचा इतिहास काय, हे सुद्धा थोडक्यात आपण पाहणार आहोत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मासे आणि सागरी उत्पादनाचा संलग्न कार्यक्रम म्हणून संबंध प्रोग्राम म्हणून प्रोत्साहित करण्याच्या सरकारच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणजे ही ब्ल्यू क्रांती. सर्वप्रथम या ब्ल्यू रिव्हॉल्यूशनची सुरुवात केली अरुण कृष्णन यांनी, परंतु नंतर सरकारने स्वतःचाच एक मोठा प्रकल्प राबवण्यात आला. आता ही जी क्रांती आहे ब्ल्यू रिव्हॉल्यूशन, तर ही क्रांती सर्वप्रथम चीन या देशामध्ये सुरू झाली, जिथे प्राचीन काळापासून मासेमारी चालू होती. वजन आणि वजनाच्या संदर्भात जगभरातील एकूण मत्स्य उत्पादनाच्या 2/3 चीन उत्पादक चीन आहे आणि बाजारभावाच्या बाबतीत त्याचा हिस्सा जवळपास निम्म्याने आहे. मग ही भारतामध्ये केव्हा चालू झाली पहा की भारतामध्ये या निळ्या क्रांतीची सुरुवात 1985 ते 1990च्या दरम्यान ही क्रांती राबवण्यात आलेले जे 7वी पंचवार्षिक योजना आहे, तर या 7व्या पंचवार्षिक योजनेपासूनच भारतामध्ये या क्रांतीची सुरुवात झाली. यावेळी सरकारने मत्स्य उत्पादक विकास संस्था FFDA पुरस्कृत केले आणि त्यानंतर 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 1992 ते 1997 या सधन यामध्ये मत्स्य व्यवसाय कार्यक्रम सुरू करण्यात आला की ज्यामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या सहकार्यास प्रोत्साहन देण्यात आले. काही काळानंतर तुतीकोरीन, पोरबंदर, विशाखापट्टणम, कोची आणि पोर्ट ब्लेअर येथेच मासेमारी बंदरे उभारली गेली. उत्पादन वाढवण्यासाठी प्रजाती सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात संशोधन केंद्रेसुद्धा स्थापन केली गेली. तर तुम्हाला लक्षातच आले असेल की ब्ल्यू क्रांती म्हणजेच
कशा संदर्भानं आहे तर मासे आणि सागरी उत्पादनाचा संलग्न कार्यक्रम किंवा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रोत्साहित सरकारने जो प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, त्याच क्रांतीला ब्लू क्रांती म्हटलेलं आहे. परंतु आता प्रत्यक्षामध्ये आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये की कोणकोणता भाग दिलेला आहे, कोणकोणता घटक दिलेला आहे हे पाहूयात आपण. नील क्रांती, ब्लू रिव्होल्यूशन. द प्रोडक्शन ऑफ व्हेरियस युजफुल aquatic organism with the help of water is called the blue revolution. The farm ponds and the fishes are very common in East Asian countries. However, people are not only thinking of cultivating the fishes and the shrimps but other aquatic plants and animals too. Government of India has vowed to increase the production by encouraging the people of pisciculture by the launching the program Neel Kranti Mission 2016 NKM 16 and 50% to 10% subsidies are offered in this case. विद्यार्थी मित्रांनो, याचाच आपल्याला मराठीमध्ये अर्थ पाहायचा म्हटलं तर पहा की नील क्रांती म्हणजे पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणं. त्यानंतर पूर्व आशियाई देशात शेततळे व त्यात आढळणारे मासे पुष्कळ प्रमाणात आढळतात, पण केवळ मासे, कोळंबी इत्यादीपर्यंतच न थांबता इतर प्राणी व वनस्पती यांचा सुद्धा विचार होतो आहे. भारत सरकारने ही नील क्रांती मिशन 2016 NKM 16 या कार्यक्रमाद्वारे मत्स्य व्यवसायात अधिकाधिक प्रोत्साहन देऊन उत्पादन वाढीचा संकल्प सोडला आहे. यासाठी भारत सरकार हे 50% पासून ते 100% पर्यंत सरकारी अनुदान देत आहे. त्याचबरोबर पहा मुलांनो की दी मराईन अँड फ्रेश वॉटर फिशरी इज पॉसिबल ऑन लार्ज स्केल. फ्रेश वॉटर फिशेस लाईक रोहू, कटला and other fishery products like shrimps and lobsters are being cultured on the large scale. म्हणजेच याचा अर्थ आपल्याला असा सांगता येईल, समुद्राच्या खाऱ्या पाण्यात अथवा शेतातील तलावाच्या गोड्या पाण्यात फार मोठ्या प्रमाणावर ही मत्स्य शेती शक्य आहे. रोहू, कटला यासारखे गोड्या पाण्यातील मासे अथवा कोळंबी, शेवंडे यासारखी खाऱ्या पाण्यातील उत्पादने आता मोठ्या प्रमाणावर घेतली जाऊ लागली आहेत. यानंतर कृषी विकासातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खते, फर्टिलायझर्स. तर पहा की नेमकं या खताची आवश्यकता का आहे. या चित्राचे तुम्ही निरीक्षण केले तर तुम्हाला एक वनस्पतीचं चित्र या ठिकाणी दिसलेलं आहे. तर या खतांची आवश्यकता यासाठी आहे की वनस्पतींना आवश्यक असणारी अन्नद्रव्य पुरवण्याचं काम ही खतं करत असतात. तर वनस्पतींना 2 प्रकारची अन्नद्रव्ये आवश्यक असतात, एक मुख्य अन्नद्रव्ये आणि दुसरे दुय्यम अन्नद्रव्ये. तर पहा की मुख्य अन्नद्रव्ये हे अधिक प्रमाणात वनस्पतींना लागणारे आहेत. कर्ब, प्राणवायू आणि हायड्रोजन ही हवा आणि पाण्यातून मिळतात, तर नत्र, स्फुरद आणि पालाश ही जमिनीमधून मिळतात. जमिनीमधून मिळतात म्हणजेच खतांद्वारे ही वनस्पतींना पुरविली जातात. त्यानंतर दुय्यम अन्नद्रव्ये ही मध्यम प्रमाणात लागणारी आहेत. चुना, मॅग्नेशियम आणि गंधक ही सुद्धा जमिनीमधून मिळतात. आणि तिसरं मुख्य अन्नद्रव्य म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्ये हे कमी प्रमाणात लागणारे आहेत. जस्त आहे, मॅग्नीज आहे, तांबे, मॉलिब्डेनम, बोरॉन, क्लोरीन आणि सोडियम ही सुद्धा वनस्पतींना जमिनीमधून मिळतात. तर आता प्रत्यक्षामध्ये आपण खतांचे प्रकार पाहूयात. खतांचे 2 प्रकार आहेत, सेंद्रिय खते आणि रासायनिक खते. आपला सर्वांनाच माहिती आहे की नेमकं सेंद्रिय खते कशाला म्हणतात आणि रासायनिक खते कशाला म्हणतात. तर प्रत्यक्षामध्ये आपण नेमकं सेंद्रिय खते काय आहेत, सेंद्रिय खताचे उदाहरणं पाहूयात. सेंद्रिय खते वनस्पती, प्राणी आणि जीवजंतू
यांच्या अवशेषापासून मिळणाऱ्या खतास सेंद्रिय खते असे म्हणतात. या खतांमध्ये अन्नद्रव्याचे प्रमाण रासायनिक खतापेक्षा कमी असते, म्हणून यांची मात्रा फारच अधिक वापरावी लागते. ही खते पिकांना सावकाश लागू पडतात आणि जमिनीच्या भौतिक गुणधर्मावर अनुकूल परिणाम होऊन जमिनीचा पोत सुधारतो. त्याचबरोबर जलधारणा शक्ती वाढते आणि त्याचप्रमाणे जमिनीच्या जैविक गुणधर्मात सुधारणा होते. या सेंद्रिय खतांचे 2 प्रकार आहेत, भर खते आणि जोर खते. भर खते म्हणजे शेणखत, कंपोस्ट आणि लेंडी खत, आणि जोर खते म्हणजे सर्व प्रकारच्या पेंडी, मासळी, शिंग आणि खुरांचे असणारे खत. त्यानंतर पण रासायनिक खत म्हणजे काय पाहूयात. रासायनिक खतांचे प्रकार पाहूयात की रासायनिक खते म्हणजे यामध्ये अन्नद्रव्याचे प्रमाण अधिक असून ते पिकांना लवकर उपलब्ध होते. ज्या रासायनिक खतामध्ये ठराविक प्रमाणात एकापेक्षा अधिक अन्नद्रव्ये संयुक्त अवस्थेत आणली जातात त्यांना संयुक्त खते म्हणतात. रासायनिक प्रक्रियेच्या माध्यमाचा वापर न करता एक वा अधिक अन्नद्रव्ये मिसळून तयार केलेल्या खतांना मिश्र खते असे म्हणतात. तर रासायनिक खताचे प्रकार पहा. 1 नत्रयुक्त खते, युरिया, अमोनियम सल्फेट. 2 स्फुरदयुक्त खते, सुपरफॉस्फेट, डायकॅल्शियम फॉस्फेट. 3 नंबर पालाशयुक्त खते, म्युरेट ऑफ पोटॅश, सल्फेट ऑफ पोटॅश. 4 दुय्यम खते, चुना, गंधक, मॅग्नेशियम. आणि 5 नंबरचा जो प्रकार आहे रासायनिक खतांचा तो म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्ये, जस्त सल्फेट, मोरचूद, हिराकस, मॅग्नीज सल्फेट, बोरॉक्स, अमोनियम, मॉलिब्डेन. अशा प्रकारे हे रासायनिक खतांचे प्रकार आहेत. आता प्रत्यक्षामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ह्या खताविषयी काय माहिती दिलेली आहे पाहूयात. The 2 types of fertilizers used in agriculture, one of the organic manure and other are chemical fertilizers. Water holding capacity of the soil improve with soil conservation due to use of manure. या मुलांनो, याचाच अर्थ जर मराठीमध्ये पाहायचा म्हटलं तर या शेती व्यवसायामध्ये 2 प्रकारची खते वापरलेली आहेत. ते म्हणजे एक सेंद्रिय आणि दुसरी म्हणजे रासायनिक. तर सेंद्रिय खताच्या वापराने भूसंधारण होऊन जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त वाढते. अशा प्रकारे हे फर्टिलायझर्स अँड इन्सेक्टिसाइड्स याचे चित्र आहे. त्यानंतर पहा की अप्पर लेयर ऑफ द सॉइल एसेन्शियल इन ॲग्रिकल्चर इज फॉर्म ड्यू टू द ह्युमस फॉर्मेशन. व्हेरियस एसेन्शियल एलिमेंट लाईक NPK means nitrogen, phosphorus, potassium can be available to crop due to the earthworm and fungi. In soil less farming, that is hydroponics, liquid chemical fertilizers are used. However, there are more harmful effects of liberal use of chemical fertilizers. It includes decrease in fertility of soil. मुलांनो, याचाच मराठीमध्ये अर्थ पाहितला तर कुथित मृदेच्या ह्युमस निर्मितीमुळे आवश्यक असा जमिनीचा वरचा थर निर्माण होतो. गांडुळे, बुरशीमुळे जमिनीतून अनेक आवश्यक घटक नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस या पिकांसाठी उपलब्ध होऊ शकतात. मातीविरहित शेती हायड्रोपोनिक्समध्ये विद्राव्य खतांचा वापर योग्य ठरतो. पण एक विचार केला तर रासायनिक खतांचा अनिर्बंध वापराचे धोकेच जास्त आहेत आणि या रासायनिक खतामुळे प्रामुख्याने जमिनी ह्या नापीक होतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर हा कमी केला पाहिजे आणि सेंद्रिय खतांना जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यानंतर पहा कीडनाशके, इन्सेक्टिसाइड्स याचा सुद्धा कृषी विकासामध्ये महत्त्वाचा टप्पा आहेच, परंतु याचे धोकेसुद्धा फार मोठ्या प्रचंड प्रमाणात मानवी आरोग्यावर आहेत. तर पहा, शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करताना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते.
पिकांवर पडणारे रोग, किडींचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी तणनाशके, बुरशीनाशके, रोगनाशके यांची फवारणी करतात. मात्र हे कीडनाशके विषारी असल्याने अनेक वेळा शेतकऱ्यांच्या जीवाशी येते. फवारणी करताना काही शेतकऱ्यांना आणि काही शेतमजुरांना यामुळे विषबाधा होऊन आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळेच फवारणी करताना आणि कीटनाशके हाताळताना योग्य ती काळजी घेणं शेतकऱ्यांसाठी खूप आवश्यक आहे. तर पहा, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये नेमकं या कीडनाशकाविषयी काय दिलेलं आहे पाहूयात. की थ्रू द नॅचरल इम्युनिटी ऑफ प्लांट्स कॅन प्रिव्हेंट द इन्फेक्शियस यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स इज नॉट अंडर कंट्रोल irrespective of the natural friends of farmer like frog and insectivorous birds. Pesticides are used to large scale of increase in high. Pesticides are in fact type of poison. The poison enters the food web through water and food and its biomagnification occur. Various pesticides like DDT, the malathion, chlorpyrifos, etc. have been proved to be dangerous. मराठीमध्ये जर आपण पाहायचं म्हटलं तर पहा की वनस्पती तसेच पिकांच्या नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती रोगाचा प्रादुर्भाव टाळू शकते, पण कीटकनाशकाच्या वापरावर मात्र प्रतिबंध नसतो. जरी बेडूक, कीटकभक्षी पक्षी असे शेतकऱ्याचे मित्र कीटकाच्या संख्येवर नियंत्रण ठेवत असले तरी उत्पादन वाढीकरता कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. कीटनाशके हे एक प्रकारचे विषच आहे. हे विष पाणी आणि अन्न यांच्यामार्फत अन्नजाळ्यामध्ये पसरते, त्यामुळे जैविक विष वृद्धी होते. DDT, मॅलॅथिओन, क्लोरोफायरिफॉस अशी अनेक कीटनाशके ही घातक ठरलेली आहेत. त्यानंतर पहा मुलांनो, कृषी विकासामध्ये असणारा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग. हे शेतकऱ्यांसाठी खूप अतिशय उपयुक्त आहे. रासायनिक खताऐवजी सर्वांनी सेंद्रिय शेती करून सेंद्रिय खतच ही पिकांच्या वाढीसाठी वापरणं खूप गरजेचं आहे. तर नेमकं पाहूयात की सेंद्रिय शेती काय आहे. सेंद्रिय शेती म्हणजे काय? रासायनिक खताच्या वापरामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होते हे खरे आहे, परंतु ही वाढ काही तात्पुरत्या स्वरूपाचीच असते आणि मर्यादित स्वरूपाची असते. अशा प्रचलित आधुनिक शेतीचे अनेक दुष्परिणाम आता या रासायनिक खतामुळे जाणवू लागलेले आहेत. भारताची सुमारे 65% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे आणि रासायनिक खतांचा वापर गरजेपेक्षा जास्त होत असल्यामुळे रासायनिक पदार्थाचा अनिष्ट परिणाम असा होतो, एक जमिनीचा पोत बिघडतो, दुसरा परिणामी जमिनीची उत्पादकताही कमी होते. त्यानंतर रासायनिक खताचा जास्त वापरामुळे पिकांना पाणी जास्त प्रमाणात द्यावे लागते. यानंतर पहा की कीटकनाशकाच्या वापरामुळे अनिष्ट परिणाम होतात. यात उपद्रव्यकारक कीटक मारतात, त्याचप्रमाणे काही उपयुक्त जीवजंतूही याला बळी पडतात. रासायनिक पदार्थाच्या वापरामुळे जमिनीच्या पोतावर होणारे दुष्परिणाम टाळणे, या खताच्या पिकाच्या दर्जावर पर्यायाने आपल्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळणे, याच उद्देशातून ही सेंद्रिय शेती संकल्पना पुढे आलेली आहे. जमिनीची या ठिकाणी सुपीकता शाश्वत ठेवायची असेल, सेंद्रिय खतांचा पदार्थांचा वापर पिकामध्ये फळझाडामध्ये करणं खूप आवश्यक आहे. यामध्ये जनावराचे मलमूत्र आहे, संजीवनी आहे, हिरवळीचे खत आहेत, गांडूळ खत आहे इत्यादीचा वापर जरुरीचा ठरेल. त्यानंतर सेंद्रिय शेतीचे नेमके फायदे काय आहे ते पाहूया. एक, या सेंद्रिय शेतीमुळे जमिनीचा पोत टिकवता येतो. 2, जमिनीतील सूक्ष्म जीवाणूच्या संख्येमध्ये वाढ होते, जमिनीतील पाणी धारण करण्याची क्षमता वाढते आणि पीक उत्पादनसुद्धा या ठिकाणी काय करता येते, वाढवता येते. ते सेंद्रिय शेती म्हणजे विषमुक्त शेती, ऑर्गॅनिक फार्मिंग, पॉयझन फ्री फार्मिंग. तर प्रामुख्याने सेंद्रिय शेती म्हणजे काय? तर पहा, नैसर्गिक साधनाचा उपयोग करून औषधे तसेच खते तयार करणं आणि पारंपरिक बियाणाचा वापर करून केलेली विषमुक्त शेती म्हणजे ही सेंद्रिय शेती. आणखी थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगायचं म्हटलं तर रासायनिक खताचा वापर टाळून केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती.
सेंद्रिय शेतीलाच आपण परंपरागत शेतीसुद्धा म्हणतो. सेंद्रिय शेती म्हणजे सजीव पर्यावरणीय रचना जीवनचक्रास समजावून घेऊन आणि रसायनाचा वापर टाळून केलेली एकात्मिक शेती पद्धती. शेती करताना रासायनिक खताचा वापर न करता केवळ फक्त शेतातील पिकांचेच औषध, शेण असेल, गोमूत्र असेल, नैसर्गिक साधने असेल याचा वापर करून केलेली शेती. पूर्वी शेतामध्ये केवळ शेणखतच वापरत असेल, बियाणेसुद्धा कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न केलेली वापरत असेल, त्यामुळे पिकांची गुणवत्ता वाढत असे. या सर्व गोष्टीमुळे जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब योग्य प्रमाणात राहून जमिनीची सुपीकता वाढून पिकाची वाढ योग्य असे उच्च प्रतीच्या व आरोग्य पोषक असणाऱ्या उत्पादनाची निर्मिती होत असे. परंतु काही कालावधीनंतर या रासायनिक खताचा अवलंब होऊ लागला. त्यामुळे सुरुवातीच्या काळात या शेतीमालाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली, परंतु रासायनिक खताच्या माऱ्यामुळे जमिनीत मात्र कठीण होऊ लागलेले आहे. सुरुवातीच्या काळामध्ये जमीन लाकडी नांगरणाने नांगरली जात होती. काळांतराने तीच जमीन लोखंडी नांगराने नांगरावी लागली. त्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती केली जाऊ लागली. आणि यामागे मुख्य कारण ते म्हणजे रासायनिक औषधांच्या अतिमाऱ्यामुळे जमीन ही कठीण म्हणजेच मृत होत चाललेली आहे. आणि ही मृत होत चाललेली जमीन जर आपल्याला वाचवायची असेल तर आपल्या सर्वांपुढे एकच मोठा पर्याय, तो म्हणजे सेंद्रिय शेती करणं, विषमुक्त शेती करणं. शेती हे लोकांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे ही शेती आपल्या भारताचा आत्मा आहे. सेंद्रिय पद्धतीचा उपयोग केल्यास रासायनिक खतावर व औषधावर होणाऱ्या खर्चामध्ये सुद्धा बचत होऊ शकते. कारण सेंद्रिय शेतीमध्ये वापरण्यात येणारी खते आणि औषधे ही नैसर्गिक साधनांचा वापर करून तयार केलेली असतात. त्यामुळे त्यावर होणारा खर्च हा सुद्धा अगदी अल्पशा प्रमाणात असतं. म्हणून सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की सेंद्रिय शेती हा सर्वोत्तम पर्याय आहे. तर पहा मुलांनो, प्रत्यक्षामध्ये आता या सेंद्रिय शेती संदर्भाने आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये की कोणत्या मुद्द्यांचा समावेश आहे. Nowadays, the organic farming and organic products have become the buzzwords. Organic products are being available and demand for them in ever increasing. म्हणजेच याचा मराठीमध्ये अर्थ पाहायचा म्हटलं तर हल्ली सेंद्रिय शेती व सेंद्रिय उत्पादने हा परवलीचा शब्द झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी सेंद्रिय उत्पादने उपलब्ध होत आहेत व त्यांची मागणी दिवसागणिक काय आहे, वाढत आहे. कोणीही आजकाल ऑर्गॅनिक फार्मिंग सेंद्रिय म्हटलं की घेण्यासाठी खूप उत्सुकता आहे. कारण रासायनिक खतांचा, रासायनिक प्रकारांचा, रासायनिक प्रोडक्ट्सचा हा आरोग्यावर खूप मोठ्या प्रमाणात घातक परिणाम होत आहे. Chemical fertilizers and pesticides have been used on large scale. These poisonous chemicals reach the human body through foods and water, and their adverse harmful effect on human and environment become apparent. शेती करत असताना पहा की आपल्याकडे रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा निर्बंध वापर झाला आहे आणि ही विषारी रसायने अन्न व पाण्यावाटे माणसामार्फत येऊन पोचली व त्यांचे अनेक दुष्परिणाम हे मानव आणि पर्यावरणावर काय झाले आहेत, दिसू लागलेले आहेत. व्हेरियस प्रॉब्लेम्स लाईक सॉइल फर्टिलिटी, पेस्ट इन्फेक्शन हॅव बिकम सिरियस. So as to overcome these problems, farmers are opting for organic farming. It includes complete can be chemical fertilizers and pesticides, can use of local sturdy variety and thereby the maintaining natural balance. Definitely this is welcome decision. जमिनीच्या पहा याचा अर्थ आपल्याला मराठीमध्ये पाहायचा म्हटलं तर जमिनीच्या सुपीकतेशी आणि पिकांच्या किडीच्या प्रादुर्भावाशी संबंधित अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याला आवर घालण्यासाठी आज शेतकरी मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेतीकडे वळू लागलेला आहे आणि यात प्रामुख्याने रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा पूर्ण प्रतिबंध करून कसदार देशी वाणांच्या वापराने हा नैसर्गिक समतोल राखून शेती पर्यावरणपूरक केलेली दिसून येते. निश्चितच हे एक शेतकऱ्याचं एक स्वागतार्ह पाऊल आहे. त्यानंतर पहा की पुढचा जो घटक आहे कृषी विकासामध्ये महत्त्वाचा टप्पा म्हणजे मधुमक्षिका पालन
की नेमकं मधुमक्षिका पालन म्हणजे काय, कशा पद्धतीनं मधुमक्षिका पालन केलं पाहिजे हे आपण पाहूयात. की यू मस्ट हॅव सीन बी हाईव्स. द वर्स्ट मेथड ऑफ हार्वेस्टिंग, कलेक्टिंग द हनी फ्रॉम these hives is driving away the bees by smoking the hives with burning torch and then eating the hives into pieces. This method causes the destruction of hives and large-scale death of bees. However, it is easy to collect honey without destroying the hives and bees. Artificial bee boxes are used. याचा अर्थ जर आपल्याला मराठीमध्ये पाहायचा म्हटलं मुलांनो, तर पहा की आपण मधमाशाचे पोळे हे पाहितले असेल. असे पोळे काढण्याची अगदी एक वाईट पद्धत म्हणजे माशांना जाळत्या मशालीचा जुडाचा धूर करून पळवून लावणे आणि त्यानंतर पोळ्याचे तुकडे करून ते ओढून काढणे. या प्रकारामध्ये त्या पोळ्यांचा नाश होतो, मात्र मोठ्या प्रमाणावर मधमाशा मरतात. आणि कृत्रिम मधमाशांची पोळी पेटी वापरली तर पोळ्यातील मध काढणे सोपे जाते आणि त्याचबरोबर पोळ्यांचे आणि मधमाशांचे नुकसान होणेसुद्धा थांबते. आणि शेवटचा जो मुद्दा आहे की औषधी वनस्पतीची लागवड, कल्टिवेशन ऑफ मेडिसिनल प्लांट्स. आपल्या सर्वांना माहिती आहे की फार वर्षापूर्वी की मनुष्य आपल्या शरीर स्वास्थ्य टिकवण्यासाठी, रोग किंवा अनेक व्याधीपासून आपलं शरीर मुक्त करण्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा अशा 3 मूलभूत गरजाबरोबरच वनस्पती औषधीचा उपयोग करत होता. फार पूर्वीपासून आपल्या भारतामध्ये आदिवासींच्या औषधीच्या पद्धतीमध्ये वनस्पतींचा वापर होत आलेला आहे. तसेच अनेक प्रचलित आयुर्वेद, युनानी, सिद्धा इत्यादी औषधींच्या पद्धतीमध्ये वापर करण्यात आलेला आहे. आपल्या भारतामध्ये जवळजवळ 6000 एवढ्या वनस्पतींच्या निरनिराळ्या प्रजातींचा काय झालेला आहे, शोध लागलेला आहे किंवा जतन करून ठेवलेले आहेत. इंडिया हॅज गिफ्टेड ए ग्रेट बायोडायव्हर्सिटी. म्हणजेच औषधी वनस्पतीची लागवड भारताला जैवविविधतेचे काय झालेलं आहे, मोठे वरदान लाभलेलं आहे. इंडियन सिटीजन हॅव इस्टॅब्लिश द हंबल अँड स्ट्रॉंग रिलेशन विथ द नेचर. म्हणजे या सर्वांचा वापर करत भारतीय माणूस हा निसर्गाबरोबर ममत्वाचे नाते जोडून आहे. त्याचबरोबर वी हॅव ग्रेट ट्रॅडिशनल ऑफ आयुर्वेदा दॅट क्युअर्स द डिसीज विथ द हेल्प ऑफ द नॅचरल सोर्सेस. म्हणजेच नैसर्गिक साधनाचा वापर करून रोगमुक्ती शक्य करणारा आयुर्वेदाचा फार मोठा वारसा हा आपल्याकडे आहे. ड्युरिंग अर्लियर डेज द मेडिसिनल प्लांट्स वेअर कलेक्ट फ्रॉम द फॉरेस्ट. म्हणजे आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पती पूर्वी जंगलातून गोळ्या केल्या जात होत्या. हवेवर ड्यू टू डिप्लेशन इन फॉरेस्ट एरिया मेडिसिनल प्लांट्स आर बिकमिंग रेअर, हेन्स मेडिसिनल प्लांट्स आर बिईंग कल्टिवेटेड. म्हणजेच आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पती पूर्वी जंगलातून गोळ्या करायचे, आता जंगलाचे प्रमाण घटत चाललेले आहे. याचा परिणाम म्हणजे महत्त्वाच्या औषधी वनस्पती काय झालेल्या आहेत, दुर्मिळ होत चाललेल्या आहेत. आणि अशा वनस्पतीची लागवड आता मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्याचबरोबर पहा, ह्या काही औषधी वनस्पती आहेत. आडातोडा वासिका म्हणजे आडुळसा, जे खोकल्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. आणि दुसरी जी आहे ती आझार्डिका इंडिका म्हणजेच नीम. ही सर्व व्याधीवर उपयोगी असणारी वनस्पती आहे. त्यानंतर पुढचं जी प्रक्रिया आहे फळ प्रक्रिया उद्योग, फूड प्रोसेसिंग. तर यामध्ये पहा, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये काही महत्त्वाचे घटक दिलेले आहेत की नेमकं फूड प्रोसेसिंग कशी केली जाते. वी आर डेली युजिंग व्हेरियस प्रोडक्ट प्रिपेअर्ड फ्रॉम फूड्स. ऑल आर कन्झ्युमिंग द प्रोडक्ट्स लाईक चॉकलेट, juice, jam and jellies. All these products can be produced by processing on fruits. Fruits are perishable agro products. It needs the processing in such way that it can be used throughout the year. The fruit processing includes various methods, ranging from storage in cold storage to drying, salting, airtight packing, preparing मुरब्बा, इव्हॅपोरेटिंग एक्सेट्रा. मुलांनो, याचाच मराठीमध्ये अर्थ पाहायचा म्हटलं तर पहा की फळापासून बनवलेले अनेक प्रकारचे उत्पादने आज दैनंदिन जीवनात आपण वापरतो.
जॅम असेल, जेली असेल, चॉकलेट, सरबत असे अनेक पदार्थ, स्वादिष्ट पदार्थाचा आपण सगळेच वापर करत आहोत. हे काही तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. जॅम, जेलीपासून चॉकलेटपर्यंत सर्वजणच हे खात आहोत आणि हे सर्व शक्य होते ते फक्त फळावर प्रक्रिया करून. मग फळे हा तसं आपण पाहितलं तर नाशवंत शेतीमाल आहे. फळं पिकल्यानंतर जर आपण 2-4 दिवस जरी जास्त ठेवायचे म्हटलं तर ते नासून जातात, घाण होतात, नाश पावतात. म्हणून ते वर्षभर आपल्याला वापरता येऊ शकेल अशी विविध प्रक्रियेची त्यासाठी गरज असते. मग यासाठी शीतगृहाचा, सुविधेपासून वाळवणे, खारवणे, साखर घालणे, आटवणे, हवा बंद करणे, मुरंबा घालणे, लोणचं घालणे अशा अनेक प्रकारच्या क्रिया करून आपण काय करतो, हे फळे टिकवण्याच्या प्रक्रियेदरम्यान केलं जातं आणि ही फळं आपण साठवून ठेवतो. अशा पद्धतीने पहा मुलांनो, की आजच्या या व्हिडिओमध्ये आपण की कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे या घटकाचा अभ्यास केलेला आहे. जर तुम्हाला कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे यामध्ये हरित क्रांती, नील क्रांती, श्वेत क्रांती, खतं, कीडनाशके, सेंद्रिय खतं, मधुमक्षिका पालन, औषधी वनस्पती लागवड, फळ प्रक्रिया उद्योग, कीडनाशके या सर्व घटक हे समजलेच असतील. जर कोणाला काही शंका असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळून जाईल. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असतील तर माझ्या या चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. म्हणजे जे मी काही नवीन व्हिडिओ अपलोड करील याची नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वप्रथम मिळतील. धन्यवाद. थँक्यू सो मच.